गाइस भाऊ हॉटेल बघूचा या दाखवते तुमका चला. आम्ही या हॉटेलमध्ये आता नाश्ता केला आणि तिथून पुढे आता आम्ही चौकळीत जातो माझ्या गावाकडे. भावा आम्ही आता इथून भावा इकडे चौकडीला जाणार आहे तरी यायला लागते तुम्हाला भाऊ मारत्या आपला विषय. तर ह्या हॉटेलमध्ये आम्ही नाश्ता केला आणि इथून आता आम्ही चौकळीत जातो इसापूर मार्गे. तर चला चला भावा. गाइस आम्ही चौकळीत जाऊसाठी इसापूर फाट्याला गेलेलो असू. ह्यासाठी पारगड, ह्यासाठी चंदगड आणि ह्यासाठी चौकुळ आंबोली सावंतवाडी त्यासाठी जाऊ शकतात. तर आम्ही गेलेलो असू. बघू शकता ही गाडी खरी जातली चौकुळीत जातली इकडे इकडे वरती. इथून 10-15 किलोमीटर बघू शकता हे असे मी सांगितलं ना तुमका या ही पण गाडी पर्यटक येतात बघा. हे बघू शकता तुम्ही ही पण गाडी बघितला मी तुम्हाला सांगितलेलं चौकळीत जाता. तर आम्ही पण त्याच साठी जातो. चला तर मग चौकळ पर्यटक येतात.
बाबूचा या दाखवायचे तुमका चला. तर काय माझ्या पाठकडे बघू शकतात तो असा बाबा धबधबा आणि माका वाजता थंडी पण आम्ही मस्त की भिजतलो त्याचा टेन्शन नाही. आणि पाठकडे बघू शकतात मस्त की सगळा भरला पार्किंग सगळी फुल हडे पूर्णपणे. आज शनिवार आहे ना फुल. चला त्यामुळे तुमचा बाबा जवळ दाखवते स्टॉप. तिथेच कुठेतरी पाण्यात टाका तुमच्या रांडेने पाहिजे मुश्किल आहे बॅग चप्पल माझ महागात आज पडूला ती. अरे बॅग आहे चल ना बॅग तिकडे ठेवायची. अरे तुझ्या जागेला कवर आहे. माझी मोठी बॅग आहे आज जायला कपडे अरे बंद कर ना इकडे आला की बंद कर. चष्मा पटेल म्हणून सांग त्याला. तुमका दाखवले आज बाबा धबधबा आणि तिलारीचा धरण. तर तुमका कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आणि मी आता असं चौकूळमध्ये आणि आता आम्ही इथून जातो चंदगडात. तर आजचं ब्लॉग तुमका कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉग.